युद्धात उतरलेला देश कितीही सामर्थ्यवान असला आणि त्याच्यासमोर कितीही लेचापेचा शत्रू असला तरीसुद्धा सामर्थ्यवान देशाला सुद्धा संघर्षाच्या दरम्यान नुकसान निश्चितपणे होतं. आपल्याला माहिती आहे की लाल समुद्रामध्ये हुती बंडखोरांनी प्रचंड उच्छाद मांडलेला आहे आणि अमेरिका या हुती बंडखोरांना ठेचण्याचा प्रयत्न करते. अमेरिकेने या हुती बंडखोरांच्या विरोधात हल्ले सुरू केलेले आहेत. परंतु या संघर्षामध्ये अमेरिकेचं किती नुकसान होतं आहे हे आपण जाणून घेऊया. हुती बंडखोरांना इराणचं समर्थन आहे. ही काही येमनची अधिकृत सेना नाही आहे, त्याच्यामुळे ही काही प्रोफेशनल आर्मी नाही आहे. तरीसुद्धा या आर्मीने अमेरिकेच्या डोक्यावर मिरा वाटलेल्या दिसतात. तंत्रज्ञान आणि शस्त्रांच्या बाबत अमेरिकेची तुलना हुती बंडखोरांची दूरपर्यंत होऊ शकत नाही. हुती बंडखोर अमेरिकेच्या आसपाससुद्धा नाही आहेत. हे काय वापरतात? हे वापरतात रॉकेट लॉन्चर, हे वापरतात क्षेपणास्त्र आणि ही क्षेपणास्त्र सगळी इराणने दिलेली आहेत. अत्यंत सुमार दर्जाची आहेत. आणि जेव्हा या क्षेपणास्त्रांनी इस्रायलला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला ते सपशेल फसले. त्यांचं आक्रमण कधीही यशस्वी होऊ शकलं नाही. तरीसुद्धा या हुती बंडखोरांनी आजवर झालेल्या संघर्षामध्ये अमेरिकेला $70 दशलक्ष फटका दिलेला आहे.